नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्याने ज्यांना आयडल मानलं होतं तीच IAS ऑफिसर आता त्यांच्या घरी आलेली असते. ते काव्याचं अभिनंदन करत आई आणि परीक्षा दोन्हीमध्ये पास व्हावं असं म्हणत, कारण यापुढे IAS तयारीसाठी काव्याला दिल्लीला जावं लागणार आहे. तर काव्या, IAS मॅडम आपल्याला घरी आल्या होत्या, माझं त्यांनी एवढं अभिनंदन केलं. नंदिनताई मला कुठेच दिसत नाहीये, मी कधीपासून नंदिनताईला शोधते, ती कुठेच दिसत नाही, जीवासुद्धा दिसत नाही. तर इकडे शारदा आता नंदीला म्हणते की तुझं मिसकॅरेजचं सत्य सगळ्यांना सांगून टाक. तर जेव्हा म्हणतो की अगदी बरोबर, आजची वेळ एकदम योग्य आहे. तर आज आपण सगळ्यांसमोर हे सत्य सांगितलं तर सगळं कुटुंब काव्याला सांभाळायला तिथे असेल. तर नंदिनी म्हणते की अजिबात नाही, काव्याला याबद्दल काही कळायला नको. तर जीवा जरा चिडून म्हणतो की नंदिनी हे बघ, आता मी तुझं काही ऐकणार नाही, मी खाली जाऊन सगळ्यांना सत्य सांगेल. आणि जीवा त्याच रूममध्ये मधून हॉलमध्ये सगळ्यांना सत्य सांगायला येतो. असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.